सगळ्यांना शुभ दुपार. केवढं ऊन झालंय बघा. 12:30 होत आलेत. तिकडे ट्रॅक्टरचा आवाज येतोय. ट्रॅक्टरचं काम चालू आहे. आणि आज आलेत आमच्याकडे पाहुणे. पाहुणे म्हणजे मामा. तर हे आहेत आमच्या मामांचे मेहुणे, म्हणजे मामांच्या बहिणीचे मिस्टर आहेत. आणि हे गव्हाचं पोतं चाळायसाठी मामांनी इकडे आणून ठेवले. तर बसलेच सावलीला. जेवण वगैरे केलं त्यांनी मामांनी मिळून. आणि आता आम्ही बसलोय जेवायला. तर आत्यांचा आहे उपवास. मग आत्यांनी साबुदाणा काही केलेलं नाही आहे. त्यांनी छान असं बटाटा शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची घालून छान असं हे केलं आहे. हां का? नाही, मिरची घातली नाही म्हणतायत. इकडे तन्वी चिरती आंबे. तन्वीचं झालेलं आहे जेवण. नाश्ता केला आहे तिने सकाळी. मग तिला काय खायचं नाही आहे. आणि तिकडे खूप सारे आंबे मामांनी आणलेले आहेत. मामांनी रात्री कलिंगड आणलेत. आमच्या मामांनी कलिंगड आणलेत बाजारातून. आणि ह्या मामांनी आणलेले आहेत आंबे. आणि इकडे चिक्की पण आणली त्यांनी आम्हाला खाण्यासाठी. खूप छान चिक्की आहे. ही काही अजून काढली नाही, मी टेस्ट नाही केलेली. ही चॉकलेट चिक्की आहे का? नाही, हां, नारळाची चिक्की आहे. आणि ही शेंगदाणा चिक्की आहे. तर आज जेवणात काय आहे बघा. छान असं आत्यानी, मी गेले ते खरबुजं विकायला, मग आत्यानी मस्त अशी वांग्याची भाजी बनवली आहे. सगळ्यांची जेवणं झाली आहेत, फक्त एवढीच वांग्याची भाजी राहिली. तर इकडे भाकरी. मामांनी सकाळी त्यांना तन्वीसाठी वडापाव आणला होता, म्हणजे मला पण आणला होता, पण कामाच्या गोंधळात मी काही खाल्लेलं नाही आहे. तर मिरची, वडापाव आणि वांग्याची भाजी, भाकरी. तर या सगळ्यांनी छान असं रानातलं दुपारचं जेवण करायला. आणि आमच्या ससेभाऊंला मी आत्ताच वडा दिलेला आहे खायला. ससेभाऊंला चपाती खायची आहे. तर आम्ही बनवणार आहे मामांसाठी छान स्पेशल पुरणपोळी, आमरस. त्याच्यासाठी डाळ घातलेली आहे शिजत. मग आता पीठ पण आलेलं आहे आपलं गव्हाचं. यांना बनवायची चपाती मांजरांना. ते बघा तिकडे बसलीत. सगळ्यांना पाव दिला होता तरी खायला. तर असं आहे आमचं दुपारचं आजचं जेवण. हे गहू आता मला एक एक पोतं करून चाळून ठेवायचं. खूप सारा चाळ आहे त्याच्यामध्ये. तर या सगळ्यांनी छान असं रानातलं दुपारचं जेवण करायला.